शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01। तेव्हा ते मूळ हिंदूंना शूद्र नीच मानून गाडण्याचं काम करतात। पेशवाईत याच ब्राह्मणांनी ख्रिस्त व मुसलमानांशी दोस्ती करून मूळ हिंदूंना अस्पृश्य बनवलं। शेतकरी व बाराबलुतेदारांना वेठबिगार बनविले। आज 21व्या शतकात याच पेशवाईचं पुनरागमन झालेले असल्याने आपल्या मूळ हिंदूंचे आरक्षण नष्ट करून विकास रोखण्यात येत आहे। हिंदू दलित ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद करून त्यांचं शिक्षण बंद पाडण्यात येत आहे। इतिहासात जेव्हा ब्राह्मणी वैदिक संस्कृतीनं हिंदू संस्कृतीवर अन्याय अत्याचार केलेत तेव्हा हिंदू संस्कृतीतील बुद्धिमान लोकांनी त्याला विरोध करून स्वातंत्र्याचा वेगळा मार्ग निवडला। वर्ण जाती व्यवस्थेचे वैचारिक तात्विक समर्थन करणाऱ्या वैदिक संस्कृतीला पर्याय म्हणून नवे समतेचे तत्वज्ञान निर्माण केले। अशा तत्वज्ञानाला व त्याच्या आधारे केलेल्या आचरणाला नंतर धम्म वा धर्म व पंथ असं नाव दिलं गेलं। चारवाक पंथ, बौद्ध धर्म, जैन धर्म, शाक्त धर्म, नाथ धर्म, लिंगायत धर्म, सुफी पंथ असे अनेक धर्म व पंथ निर्माण झाले। त्या सर्व पर्यायी धर्मांचा प्राधान्यक्रम जन्मजात पुरोहिताशी नष्ट करण्यात आला होता। या सर्व धर्म व धर्मांनी खऱ्या अर्थानं जन्मजात व वर्गजात पुरोहिताशी नष्ट केली। त्यामुळे हिंदू संस्कृतीच्या समतेचा बालेकिल्ला मजबूत झाला व ब्राह्मणांची वैदिक विकृती क्षीण झाली। तथापि या विद्रोही धर्मात या पंथांमध्ये वैदिक ब्राह्मणांनी घुसखोरी करून त्यांचे ब्राह्मणीकरण केले। जात जन्मी नसले तरी वर्ग जन्मी आहेत आणि वर्ग म्हटला की त्यांच्या जन्माबरोबर हितसंबंध चिटकून येतात। त्याचे विशिष्ट वर्गीय हितसंबंध निर्माण होतात, वर्ग स्वार्थ निर्माण होतात, त्यांच्या परिणामी वर्चस्वाद निर्माण होतो। मठ, विहार, मंदिर, गुरुद्वारा यांचं विनाकारण प्रस्थ वाढत जाते। मग त्यातून सनातन, कट्टरता, कर्मकांड, अंधश्रद्धा हे सगळे साईड इफेक्ट होऊन त्या विद्रोही धर्मालाही ब्राह्मणीकरणाचा रोग होतो व शेवटी हे सर्व धम्म व पंथ वैदिक ब्राह्मणी संस्कृतीला शरण जातात। त्यामुळे तात्यासाहेब महात्मा फुलेंनी नव्या धर्माची स्थापना केली नाही अथवा धर्मांतर वगैरेचा मार्ग सुद्धा चोखळला नाही। हिंदू संस्कृतीत राहूनच सार्वजनिक सत्य धर्म सांगितला, ना दीक्षा ना उपनयन, फक्त 33 कलमी आचरण केलं की माणूस सत्यधर्मी होतो। वैदिकांचं कर्मकांड न पाळणं, साधं सोपं गावरान भाषेतील विधी तयार केलेत। अशा विधी करण्यासाठी कोणीही सुज्ञ व्यक्ती तात्पुरता पुरोहित म्हणून काम करू शकतो। त्यामुळे सार्वजनिक सत्यधर्मात पुरोहित वर्ग निर्माण होण्याचा धोका राहत नाहीत। जगभर वेगवेगळ्या कृषी संस्कृतींमध्ये धर्म स्थापन होऊ लागलेत। जुन्या जाचक व शोषक रूढी परंपरा बंद करून नव्या पुरोगामी प्रथा रूढी केल्यात। परंतु विशिष्ट काळानंतर या सर्व धर्मांना पुरोहितशाहीचा रोग लागला आणि ते शोषणाचं साधन झालेत। हिंदू संस्कृतीने हिंदू म्हणून धर्माची स्थापना कधीच केली नाही। ती आजही संस्कृती म्हणूनच जिवंत आहे। हिंदू संस्कृतीचा इतर धर्मांप्रमाणे कोणताही एक प्रमाण ग्रंथ नाही, कारण हिंदू हा धर्मच नाही। हिंदू संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेले मूळ ग्रंथ तांत्रिकी श्रुतीप्रमाण रामायण व महाभारत आहेत। या ग्रंथांमध्ये समतेसाठी संघर्ष करणाऱ्या नायक नायिकांचा इतिहास आहे। शंभुक, कर्ण, द्रौपदी, सीता, शूर्पणखा, त्राटक, रावण, बळीराजा अशा शेकडो नायक नायिकांनी हिंदू संस्कृतीच्या समतेचा बालेकिल्ला अभेद ठेवण्यासाठी आर्य ब्राह्मणी वैदिकी संस्कृतीला अनेक वेळा ठेचण्याचं काम केलंय, त्यासाठी बलिदान दिलंय। हिंदू सिंधू संस्कृतीने जगातील पहिले कॅलेंडर निर्माण केले। या कॅलेंडरमधील सर्व सण उत्सव कोणत्या धर्माचे म्हणून साजरे केले जातात, धर्मच नाही तर धर्माप्रमाणे साजरे करण्याचा प्रश्नच नाही। बैलपोळा हा सिंधू संस्कृतीचा कृषी उत्सव म्हणून आपण आजही साजरा करतो। दसरा व दिवाळी बलिप्रतिपदा व उत्सव सिंधू संस्कृतीचा वारसा असलेल्या बळीराजा विजय दिनी व पुनरागमनाचा दिवस म्हणून साजरा केला जातो।